नमस्कार, आपल्या किचन कुक विथ झू मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। दिवाळीमध्ये तुम्ही जर भाजणीची चकली बनवणार असाल तर त्यासाठी चकलीची भाजणी विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने चकलीची भाजणी बनवू शकता। चकलीची भाजणी कशी बनवायची किंवा त्यासाठी साहित्य किती आणि कसं घ्यायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तुम्हाला सुद्धा चकलीची भाजणी घरीच बनवायची असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। या भाजणीच्या चकल्या खूपच सुंदर होतात, एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात। आणि आज मी 1 किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी कशी बनवायची ते साहित्य सांगणार आहे। त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण घेऊन तुम्हाला हवी तेवढी तुम्ही भाजणी बनवू शकता। अशा प्रकारे साहित्य घेतलं तर भाजणी खूपच छान होते। भाजणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तांदूळ। इथे मी तुम्हाला मेजरिंग कपाचं आणि वजनी प्रमाण दोन्हीही सांगणार आहे। 1 किलो भाजणीसाठी कपाच्या प्रमाणामध्ये तुम्ही 2 कप तांदूळ घेऊ शकता आणि वजनी प्रमाणामध्ये हे अर्धा किलो तांदूळ घ्यायचे। तुम्ही कपाचं किंवा वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता। हे मी मेजरिंग कपाने 2 कप तांदूळ घेतलेत, वजनाने अर्धा किलो आहे। तांदूळ शक्यतो जुनाच घ्यायचा। तांदूळ तुम्ही नेहमीच्या वापरातला जाड किंवा बारीक कुठलाही तांदूळ घेऊ शकता। त्यानंतर लागणार आहे चण्याची डाळ। इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली आहे, वजनाने ही 220 ग्रॅम आहे। अर्धा किलो तांदळासाठी पाव किलो चण्याची डाळ घेऊ शकता किंवा 220-230 ग्रॅम पर्यंत चण्याची डाळ घेऊ शकता। तुम्ही कपाने किंवा वाटीने मोजून घेणार असाल तर 2 भाग तांदूळ घेतले तर त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये चण्याची डाळ घ्यायची। इथे आपण 2 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी 1 कप मी चण्याची डाळ घेतली आहे। त्यानंतर लागणार आहे उडदाची डाळ। चण्याच्या डाळीच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। इथे मी हाफ कप उडदाची डाळ घेतली आहे, वजनाने ही 100 ग्रॅम आहे। जसं मी सांगितलं तांदळाच्या अर्धी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे, तर उडदाची डाळ घेताना सुद्धा चण्याच्या डाळीच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर लागणार आहे मुगाची डाळ। 1/4 कप मी मुगाची डाळ घेतली आहे, उडदाच्या डाळीच्या अर्धी मुगाची डाळ घ्यायची आणि वजनाने घेणार असाल तर तुम्ही 50 ते 60 ग्रॅम मुगाची डाळ घेऊ शकता। नेहमी धान्याचं प्रमाण घेताना तांदळाच्या अर्धी चण्याची डाळ घ्यायची, चण्याच्या डाळीच्या अर्धी उडदाची डाळ घ्यायची आणि उडदाच्या डाळीच्या अर्धी मुगाची डाळ घ्यायची, म्हणजे भाजणीचं प्रमाण अगदी योग्य होतं। त्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे साबुदाणे। इथे मी पाव कप साबुदाणे घेतलेत, म्हणजे 1/4 कप साबुदाणे घेतलेत, वजनाने हे 50 ग्रॅम आहेत। सोबतच मी पाव कप पोहे घेतलेत, वजनी प्रमाणात तुम्ही 25 ते 30 ग्रॅम पर्यंत पोहे घेऊ शकता। साबुदाणा आणि पोहे घातल्याने आपली चकली छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। त्यानंतर भाजणीमध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे जिरं। इथे मी 2 टेबलस्पून जिरं घेतलंय, वजनाने 20 ग्रॅम पर्यंत जिरं घेऊ शकता। त्यानंतर धणे घ्यायचे आहेत, धणे सुद्धा मी 2 टेबलस्पून घेतले आणि हे वजनाने 10 ग्रॅम आहेत। 1 टीस्पून मेथी दाणे घ्यायचे आहेत, मेथी दाण्याची खूप छान टेस्ट येते भाजणीमध्ये, वजनी प्रमाणात हे 5 ग्रॅम आहेत। आता या सगळ्या साहित्यामधील आपल्याला चण्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ हे सगळं धान्य आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी निथळून काढायचं आणि हे स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर पसरवून सुकवून घ्यायचं आहे। तुम्ही हे धान्य धुतल्यानंतर उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकता किंवा फॅन खाली सुद्धा वाळून घेऊ शकता। धान्य धुण्याचं कारण म्हणजे यावर खूप पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचं। तुमच्याकडे जर हे डाळी तांदूळ धुवायला वेळ नसेल तर तुम्ही हे ओल्या कपड्याने पुसून सुद्धा घेऊ शकता। तर हे बघा, इथे मी सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकायला ठेवलेले आहेत। सगळ्या डाळी आणि तांदूळ सुकल्यानंतर ते भाजून घ्यायचे। तांदूळ आणि डाळी भाजण्यासाठी तुम्ही एखादं जाड भांडं वापरा। सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेऊया। एकदम बारीक गॅसवर म्हणजे मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे। तांदूळ लाल होऊ द्यायचे नाहीत। ह्याचा रंग न बदलता हे छान कडकडीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, कारण हे आपल्याला नंतर दळून घ्यायचे, त्यामुळे हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत, यामध्ये दमटपणा राहायला नको। सुकवताना जर तुम्ही व्यवस्थित हे उन्हामध्ये किंवा फॅन खाली छान सुकवून घेतले तर ते पटकन भाजले जातात। आणि बारीक गॅसवरच भाजायचे, म्हणजे ह्याचा कलर बदलणार नाही। नेहमी हे धान्य भाजताना वेगवेगळं भाजायचं, जसं आपण अगोदर तांदूळ भाजून घेतोय। तांदूळ भाजून झाल्यानंतर डाळी भाजून घ्यायच्या, म्हणजे सगळे तांदूळ डाळी व्यवस्थित भाजल्या जातात। तर हे बघा, आपले तांदूळ छान असे कडकडीत भाजलेले आहेत। हाताने हे चुरून बघितले तर याचा चुरा होतोय, म्हणजे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि तांदळाचा कलरही चेंज झालेला नाहीये, एकदम छान असे भाजलेले आहेत। तांदूळ भाजून झाले की ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे।
प्लेटमध्ये काढून घेताना त्यामध्ये एखादा सुती कपडा तुम्ही अंथरून घ्या, म्हणजे याला पाणी सुटणार नाही. कारण तुम्ही जर हे असेच प्लेटमध्ये तांदूळ काढून ठेवले तर त्याला खाली पाणी सुटतं, म्हणजे त्याला वाफ धरते. त्यामुळे तांदूळ किंवा डाळी भाजून झाल्यानंतर ते तुम्ही कॉटनच्या कपड्यावर थोडा वेळ काढून ठेवा, थंड होईपर्यंत. आता आपण चण्याची डाळ भाजून घेऊया. चण्याची डाळ सुद्धा एकदम मंद गॅसवरच भाजा आणि ह्याचा सुद्धा रंग बदलेपर्यंत किंवा ही लाल होईपर्यंत भाजायची नाही. डाळ सुद्धा छान अशी भाजून झालेली आहे, तर ही सुद्धा आपण काढून घेऊया. या तांदळावरच आपण ही डाळ काढून घेऊया. छान असं पसरवून ठेवायचं, म्हणजे ते पटकन थंड होईल. त्यानंतर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भाजून घेऊयात. मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आकाराने दोन्ही सारख्याच असतात, त्यामुळे त्या एकसारख्या भाजल्या जातात. त्यासाठी ह्या एकत्र भाजल्या तरीही चालतील. चण्याची डाळ थोडी आकाराने मोठी असते, त्यामुळे तिला भाजायला थोडा वेळ लागतो. त्यासाठी चण्याची डाळ सेपरेट भाजून घ्यायची आणि मुगाची उडदाची डाळ तुम्ही एकत्र सुद्धा भाजून घेऊ शकता. तर ह्या डाळी सुद्धा एकदम लाल होईपर्यंत भाजायच्या नाही, बारीक गॅसवरच भाजायच्या. या सुद्धा डाळी आपल्या भाजून झालेल्या आहेत, तर ह्या सुद्धा काढून थंड करून घ्यायच्या. आता साबुदाणे आणि पोहे भाजून घ्यायचे आहेत. साबुदाणे पोहे सुद्धा कडकडीत गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे सुद्धा जास्ती लाल करायचे नाहीत. साबुदाणे पोहे भाजून झाले की ते काढून घ्यायचे. त्यानंतर मसाले भाजून घ्यायचे, म्हणजे जिरं आणि धणे भाजून घ्यायचे. जिरं धणे सुद्धा मंद गॅसवरच भाजून घ्या, कारण जिरं जर जास्ती करपलं किंवा लाल झालं तर त्याची टेस्ट चांगली येत नाही. धणे जिरे थोडेसे भाजून झाले की शेवटी आपल्याला यामध्ये मेथी दाणे घालायचे आहेत, किंवा मेथी दाणे तुम्ही गॅस बंद करून सुद्धा घालू शकता, कारण मेथी दाणे आपल्याला खूप जास्ती गरम करायचे नाहीत किंवा खूप जास्ती भाजायचे नाहीयेत. मेथी दाणे जर जास्ती भाजले गेले तर ते जास्ती कडवट लागतात, त्यामुळे हे जास्ती भाजायचे नाहीत. हे थोडेच गरम करून घ्यायचे आणि लगेचच काढून घ्यायचे. तर सगळं साहित्य आपलं छान असं भाजून झालेलं आहे. साहित्य नुसतं भाजून घेतलं तरी सुद्धा याचा खूप छान वास येतो. भाजणी दळून आणल्यानंतर सुद्धा या भाजणीला खूप छान वास येतो. भाजून घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं. पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही हे गिरणीमध्ये दळून आणू शकता. गिरणीमध्ये दळून आणताना एकच काळजी घ्यायची, यामध्ये इतर पिठांची भेसळ व्हायला नको, म्हणजेच कमीत कमी यामध्ये ज्वारी, बाजरी किंवा गव्हाचं पीठ मिक्स व्हायला नको. हे बघा, आपण भाजून घेतलेलं भाजणीचं साहित्य बरोबर 1 किलो झालेलं आहे, म्हणजे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये बरोबर 1 किलोची भाजणी तयार होईल. आता हे मी गिरणीवरून दळून घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपली भाजणी तयार झालेली आहे. खूपच सुंदर भाजणी तयार झालेली आहे. खूप जाड किंवा खूप बारीक ही दळून आणायची नाही. आपण जसं चपातीसाठी गव्हाचं पीठ दळून आणतो त्याप्रमाणे तुम्ही ही भाजणी दळून आणू शकता. आता आपली भाजणी तर तयार आहे. या भाजणीच्या चकल्या कशा बनवायच्या आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. भाजणीच्या चकल्या बनवायला खूप सोप्या आहेत. फक्त थोडेसे टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा. अशा प्रकारे भाजणी बनवली तर त्याच्या चकल्या खूपच सुंदर होतात, अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात. अशा प्रकारे भाजणी तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि येत्या दिवाळीला मस्त छान कुरकुरीत अशा चकल्या तुम्ही घरीच बनवा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर अजून छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.